पक्षाकडे त्यांचे संबंध आणि आईचे आईच त्यांच्याचे संबंध एक घट्ट केलेले असतात त्यांचे कार्य म्हणून सगळ्यात जपायचे आणि महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाकडे प्रवेश करतात स्वर्गीय अण्णा यांचे मोगो पक्षाकडे असल्याने ते आईच मय मतदारसंघात प्रवीण जागे सरांनी फट केलेले असतात आणि आम्ही सगळ्यांनी ताली वाजवून येणारो हे येणारे दिवस त्यांच्या हाताने लावून त्यांना पुढे आशीर्वाद दिले हे आशा बाळगूया. पैसे मागे दिले सर एक फोटो आणि घेऊया उपस्थित हांगासर सगळे मये मतदार संघाचे पंचायतीचे सरपंच मये मतदार सगळ्यांक हांगा येवकार मये मतदारसंघाचे पंचायतीचे उर्मिला मसूरकर यांचे स्वागत करता हांव. तशेंच विनीता गांवकर, कृष्णा परब, पिळगांव पंचायतीचे संदीप सालेरकर सरपंच, तशेंच उर्मिला प्रभुगांवकर डेप्युटी सरपंच यांचे स्वागत. सरवण पंचायतीचे गोकुळदास सावंत माजी सरपंच आणि पंच मेंबर, तशेंच योगेश पेडणेकर डेप्युटी सरपंच सरवण पंचायतीचे, तशेंच शिरगांव पंचायतीचे भगवान गांवकर सरपंच, तशेंच नारवा पंचायतीचे गोकुळदास सालगांवकर जे एक्टिंग सरपंच आसात, तशेंच मनीषा आमोणकर पंच, सिद्धेश वरसकर पंच, तशेंच रघुवीर वेर्णेकर, तशेंच मावळिंग पंचायतीचे शिवा गांवकर, सर्वेश उसपकर, उमेश गांवकर, शीतल सावळ सरपंच हांच्या सगळ्यांचे व्हडा उमेदीन हांगासर स्वागत आसा. कार्यक्रमाक फुडें व्हरता आसतना आयज हो सुंदरसो क्षण मोगो पक्षान सरान आमच्या प्रवेश केल्लो आसा. त्यांचे नाते सबंद गोंयभर मोगो पक्षाच्या हितून खूब मोठे दबाजान चलताले. काही कारणास्तव जाटो कुटुंब मोगो पक्षान एक पयस केलो आमी जमलेले आहा. एक विचार करपाक जाय की हांव येयलो जाल्यार तें वाडोवपाक जाय. म्हाजो मित्र आसतलो, म्हाजे नातेवाईक आसतले, हांव ज्या जाग्यार कामां वयता ते कामगार बंधू आसतले किंवा वेवसाय करता वेवसाय बंधू आसतले, ह्या सगळ्यांक आमी आमचें कर्तव्य आसा अशें समजून आमची भुमिका पटोवन दिवपाक जाय. आनी हेंच काम जर आमी केलें जाल्यार म्हाका दिसता आमकां कितें खूब जवळ येतलो. कित्याक विरोधक आसा ते तरेतरेचे कणी पिकयतले. ह्या म्हयन्याभराक तर कसले कसले आरोप जाय प्रत्यारोप जाय सांगू नजो. ह्या सगळ्यांक आमी बळी न पडटा आमची भुमिका आमी ठामपणे मांडपाक जाय. तुमी जाणा आसतले फक्त एक युती केली जाल्यार ताबडतोब सगळ्यांक फामाद जाले अभद्र कसली युती कसली युती. पण आमी जेन्ना आनी कोणा कडेन युती करता तेन्ना तो काय म्हणनासले. तेच लोक परते परते उलोवंक लागले. ते तुमी समजून घेवपाक जाय युती करप म्हणजे पक्ष खंय वचना. पक्ष आहा थंय आसा. त्या पक्षाची ध्येय धोरणां आहा तितून मात सुद्दां तुसभर सुद्दां पयस वचना. ती धोरणां ध्येय धोरणां आसतलीच. आतां युती ही करची पडटा केन्ना केन्ना ती काळाची गरज आसता. त्या पक्ष फुडल्या वर्सा असो सहज चलना. खूब वर्सां जालीं, खूब काळ नेगून बरेच पाणी गेले, त्यामुळे हे सगळें करचें पडटा. तेन्ना त्या बद्दल तुमी सुद्दां लोकांक सांगपाक जाय आनी कळून दिवपाक जाय की मोगो पक्ष कितें की आतां जवळ जवळ 80 नंतर पक्ष तसो मोठ्या प्रमाणात सत्तेर ना. त्यामुळे आतांचे जे भुरगे आसा तांकां पयले मोगो पक्षा बद्दल तितली म्हायती आसची ना. पण ती वाचन केल्या नंतर आनी गोंयाचे जे बाकीचे सगळ्यो गोश्टी पळयल्या नंतर तुमकां कळटले की मोगो पक्षान गोंया खातीर कितें केलां. तेच धारणां फुडें घेवन तुमी फुडें वयता. म्हणून तर कितलेशेच जाते सारके मनीस परत मोगो पक्षान येता. म्हाका दिसता की एक बरी फोन आसा बरें हें आसा की आमी ह्यान फुडें मोठ्या दबाज्यान ह्या गोंयच्या विधानसभेक
किंवा गोंयच्या भलायकेन आमचे बरेचशे संस्थात्मक बळ आसताले, खूब आमदार आमचे दिसताले आनी हें सगळें तुमी करून दितले. तेका लागून तुमी सुरवात करपाक जाय. आमचो भितरलो हांगा उमेदवार आसा तुमचे घराची मायेचे खुबशे सैरे भितरल्यान आसतले, भितरचे सैरे खुबशे मयान आसतले, तेन्ना ते एकीकरण जावपाक जाय. फाटले पांय सहज एका म्हाज्या मित्राक म्हणटा कितें म्हणटे फुगडी आसता खूब तेज्यानी ठीक आसता, बाकीचो आवाज जाल्यार तीय पेट्टा, त्या प्रमाणे ते जावपाक जाय. थंय आवाज जाला हांगाय आवाज जाला, त्या आवाजान दोनी निवडून येवपाक जाय. त्या खातीर तुमी परत जय जयकार करपाक जाय. हांव एकूच फुगडी करता, म्हगो पक्षाचा म्हगो पक्षाचा. महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाचा पुढे सता असताना हांव मागता श्री सन्माननीय श्री सुभाष किनळकर यांच्या लागीं गीतांजली आमकां 2 उतरां सांगची. आयच्या ह्या मोगोच्या जे आमचो माजी आमदार प्रवीण जाटे यांच्या प्रवेशा बद्दल आयज ह्या कार्यक्रमाक मोगोचे सर्वेसर्वा माननीय सुधीर ढवळीकर साहेब, माजी उपमुख्यमंत्री आणि मडकय मतदारसंघाचे विद्वान आमदार, तसेच बिचोले मतदारसंघाचे माजी आमदार नरेशभाई, मोगो पक्षाचे हेर पदाधिकारी, मागीर मतदारसंघाचे सरपंच पंच हांगा उपस्थित सगळे मोगोचे कार्यकर्ते, पयल्यान पयली मोगो पक्ष हो आमचो काळजांचो पक्ष. आता दोतोरान सांगले की मोगो पक्षा कडेन आमचे निकट संबंध आसा. हांव म्हणटा की प्रत्येक हांगा जर भुरगो आसा जावं जाणटो आसा हे पयल्यान पयली मोगो पक्षाचो कार्यकर्ता जावनूच दुसऱ्या पक्षान गेल्लो आहा. आमी जर आमच्या आवय बापायक जर विचारात की पयली जेन्ना गोवा स्वतंत्र जावन जर पक्ष खंयचो स्थापन जालो जाल्यार तो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्वर्गवासी भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानी रुजयल्लो हो पक्ष. आणि ज्या पक्षाक ह्या गोयची काळजी असली, गोयचे प्राथमिक शिक्षण जावं आमचे जीएमसी हे दूरदृष्टीचे प्रकल्प ज्या पक्षान उबे केले, आता कोणूय फुगोट्यो मारू त्यो, पूण ह्या पक्षाक फुडें लायफ आसा. त्या खातीर ह्या पक्षाचो एक कार्यकर्तो म्हणून आमी लोकां मदीं वचोन आमी ह्या मतदारसंघात आमच्या पक्षाचो जो उमेदवार आसतलो ताका निवडून हाडपाची आमचे कडेन क्षमता आसा. आनी एक हांव सांगूंक सोदता की आमी पात्रांव कडेन म्हणजे सुदीन भाई कडेन गेल्ले की एका मनशाक आमी तिकेट मागपाक गेले. हांव आसलो तेन्ना जे दिसा इंडक्शन हे सांगपाक कित्याक जो भारतीय जनता पार्टीचो जो अध्यक्ष आहा तो कितको फटींग उलयता हेजे उदाहरण हांव सांगता. कित्याक हांव त्या टायमार हांव आसलो जो सदानंद शेट तरावडेन सांगले की इंडक्शन केले प्रेमेन शेटीचे, त्या टायमार तेणी कितें सांगचे की जो आमचो नेतो आसा सुदीन भाई हेंच्यांनी खंय ताका ऑफर केली म्हणजे तूं यो आमच्या हितून, तशें ना ते तेणी हो जो आमचो आतां उमेदवार म्हणजे पयली एमजी पक्षान वचोन एका म्हयन्यान मागीर भारतीय जनता पार्टीन गेलो. हेणी म्हाका दिसता 4 ते 5 फावटी तरी पत्राव कडेन गेल्लो आसतलो. सामको अक्षरशः सांगतालो आपणाक तिकेट दी. हांवें सुद्दां सांगलेलें पत्रावाक की तिकेट दी ताका आमी निवडून हाडटा म्हणून. सांगपाचें तात्पर्य इतकें की जे भारतीय जनता पार्टीचे मतदारसंघानूच सोडून घा, सबंद गोंयान जी परिस्थिती जाल्ली आसा ती परिस्थिती पळोवन आमकां भारतीय जनता पार्टीक काम करपाचे नासले. आमी केन्ना काम करीच ना ताका, पूण आमकां एमजी पार्टी खंय तरी मुखार हाडूंक जाय आनी एमजी खातीर काम करूंक जाय हे एक उद्दिश्ट आसले. सुदैवान
देव देवता मयेच्या मतदारसंघाचे सगळे जे देव देवता आहा त्यांच्यानी आमची जी मागणी आसा ती आयकली आणि एक अनकरप्ट असो एक नेतो जो प्रवीण झांटी आहा जे झांटी फॅमिलीचे सांगपाचे जाले जाल्यार अण्णाकडे आम्ही काम केल्ले आसा प्रवीणाकडे काम केल्ले आसा जे एका पैशांची हे ना म्हणजे फाल्यां पैसे दिवन सर्विस्यो जायो जावं आनी कितें सांगपाचें इतकेंच की बिन पैशांनी सर्विस आता खूप जाणांच्या भुरग्यांची कामां जाल्ली आसतली तेंच्यांनी कितके फक्त एक जर पेडे जर हाडून ते पेड्याचे एक 100-200 रुपया म्हणले जाल्यार आनी कांयच करूंक ना तेंच्यांनी असो आमकां ह्या मये मतदारसंघात उमेदवार जावं आमी ताका निवडून हाडटले आनी आमचे जे फुडले जे भविष्य आसा भुरग्यांचे भविष्य आहा डेव्हलपमेंटाचे आहा जर आमच्या सारखे जर सगळे जर प्रत्येक जर वोटर आणि प्रत्येक कार्यकर्तो जर बऱ्या इच्छेचो असलो दूरदृष्टीचो असलो जाल्यार मये मतदारसंघाच्या विकासाक खंयच खिंड पडची ना अशें फाडसून जर पिनी मारून फाडसून जर खंजीर भोगची जर कार्यकर्ते असले तेंचेर खोट मारून तांकां पयलींच भायर घालूंक जाय कित्याक तेच काम तेंच्यांनी त्या टायमा वयलो आमदार अनंत शेटाकू केले आणि आता सुद्धा प्रवीण बाबाची जी हालत जाला ते त्याच कार्यकर्त्यांक लागून आमी एक ठामपणे सांगू शकता की हे रिस्ट्रिक्शन कोविडाचे फक्त जे विरोधक आहा तेंकांच आहा सत्तेर आहा तेंकां हे रिस्ट्रिक्शन ना की तेंच्यांनी 100 न्हू 500 लोक सुद्धा एकीकडे करू शकता हालींच पेडण्यासून कालूच फोटो येयल्लो थंय सोशल डिस्टन्सिंगूच नासले सगळे जाण एकीकडे जावन तेंकां रिस्ट्रिक्शन ना आमी खंयसर जर कार्यक्रम करतलो जाल्यार आमकां रिस्ट्रिक्शन आहा पण ह्या रिस्ट्रिक्शनान सुद्धा मोगोचे कार्यकर्ते मुखार वचोन आमी आमच्या जो उमेदवार जो मोगो पक्ष दितलो हेका जतिवंत करतलो हांव सगळ्या कार्यकर्त्यां कडेन मागता ज्या पद्दतीन दोतोरान सांगला आमी आतां आमकां मिटिंग्यो जाहीर मिटिंग्यो घेवंक मेळच्यो ना एक सादारणशे कॉर्नर मिटिंग्यो घेवं शकता पण आमी जर आमच्या फ्रेंड सर्कलांक युथाक जावं आनी कितें जर आमी ज्या पद्दतीन सांगूंक मेळटा तांकां त्या पद्दतीन जर सांगून जाल्यार आमी 101% मये मतदारसंघात पुन्हा एकदा मोगो पक्षाचो उमेदवार दितलो आणि हो ह्यान फुडें सुद्धा कायम दवरतलो जसो कितें आतां ते म्हणटा आमचो बालकिल्लो कोणाकूय दवरीत जाल्यार आमी निवडून हाडूंक शकता हे तांकां दाखोवन दिवंक जाय आमी जर सगळे मयेकार जर एकीकडे जावन आमी जर एक रावात जाल्यार आमी ह्या मये मतदारसंघात परत एकदा आमचो जो शिवा त्या शिवाक आमी जागो करून शिवाक निवडून हाडपाची आमचे कडेन कापासता आनी ते आमी बरे करू प्रकाश डेप्युटी सरपंच यांचे स्वागत आसा भोवळे पंचायतीचे फुडें सरता आसतना हांव मागता सन्माननीय श्री बिचोली मतदारसंघाचे माजी आमदार श्री नरेश सावंत हांच्या लागीं गितांजली आमकां ह्या कार्यक्रमाक 2 उतरां सांगची देवी शांतादुर्गा कालेश्वर योगेश्वर तुमचे मित्र प्रवीण घाटिये यांच्या आजच्या मगोच्या प्रवेशाक व्यासपीठाचे गोंय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मडकेचे विद्यमान आमदार मगोचे सर्वेसुराळ मुखार आणि गोंय राज्यात येणारे जे नवे सरकार आसा त्या नव्या सरकाराचे भावी मुख्यमंत्री पक्षाचे ॲडव्होकेट नारायण सावंत अनंत नाईक संदीप वेर्णेकर तुमचे सगळ्यांचे लाडके उमेदवार म्हणजे मित्र प्रवीण झांटिये बाकी हांगासर उपस्थित असलेले सगळ्या पंचायतीचे सरपंच उपसरपंच पत्रकार मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते प्रवीणजी तुमचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन याचं खरंच सुंदर असो दीस आणि बरो दीस
त्याच बरोबर जबाबदारीचो एक मोठी जबाबदारी तुमचेर आता पडलेली आसा. प्रवीणाचे हितचिंतक तुम्ही, त्यांना जबाबदारी प्रवीणा इतकी तुमचेरच आसा आणि जबाबदारी तुमचेरच ना, ती जबाबदारी आमचेरय आसा. आम्ही दिवचलच्यान ते मय आसूं की दिवचल आसूं, दिवचलच्यान मयान वारें वयता आणि मयेच्यान परत वारें दिवचल्यान येता. आमचे एकामेकाचे नातेवाईक बरेच आसा, बरे हितचिंतक आसा. आम्ही दोघांनी एकामेकांनी या दोन्ही मतदारसंघात काम करतो. मये मतदारसंघात कितें जाय आणि दिवचलेन कितें जाय हे आमकां खबर आसा, प्रवीणाके बावड्याक खबर आसा. हांव केन्ना म्हणटा प्रवीण खरोच बरो मनीस, पण चुकीच्या पक्षान आसलो. आता जबाबदारी तुमची आमची. प्रवीणाक निवडून हाडपाक जाय ही आमची जबाबदारी आसा. तुम्ही त्याच्या खातीर काम करपाक जाय. काम करता आसतना आता दीस अवघे आसा, दीस मोजून प्रत्येकाक कॉन्टॅक्ट करप तुमचें खूब काम आसा. बरेच कडेन तृणमूल म्हणून टीएमसी म्हणटकूच तकलेर हात दवरता. जेन्ना आमची युती जाली आनी हांवें तेन्ना युतीचे डिक्लेअर जाले पळय, तेन्ना आमचे भुरगे तकलेर हात दवरून बसलेले. आता उमेदीन काम हे चित्रां काडपाक खूब सोपी आसता. गांधीजीक सोडून ना, इंदिरा गांधीक सोडून ना, नेहरूक सोडून ना, कोणाक ह्या लोकांनी सोडून ना. तेंच्यांनी सगळ्यांची घाण करप. ते मोहम्मद अली खंयची त्यांच्या बरोबर गेली काय ती बरी, त्याच्या पासून दूर गेली काय तिका मागीर नांवां दवरपाक सुरवात जाली. बाबूश मनसरा त्यांच्या बरोबर आसलो काय तो बरो भायर आसलो तेन्ना लेफ्टिस्ट. सो अशे बरेचशे गजाली आसा. एकच गजाल लक्षात दवरा, आमकां सगळ्यांक आधार जाय. आमी कोणाचो तरी आधार घेवपाक. हांव केन्ना म्हज्या मिटिंगेक हांवें उदाहरण दिलें. आमी पालवेली प्रमाणे सकयल आसता. आमकां समजा जर ऊस वचपाक जाय, सरळ वचपाक जाय जाल्यार खंयच्या तरी झाडाचो आधार घेवचो. मागीर तें झाड आंब्याचें आसूं, तें पणसाचें आसूं किंवा शेगलाचें आसूं किंवा काजऱ्याचें सुद्दां झाड असलें म्हणून पानवेल आपलें तत्व सोडचें ना. तशें मोगो पक्ष आपलें तत्व सोडचो ना. आपल्या विचारांत आपल्या विचारांत मोगो पक्ष हें आमी सगळ्यांनी जाणून ही गोष्ट सगळ्यांक तुमी पोटोन सांगची. खूब जाण तुमकां विचारले, आतां विचारपाचें आमकांय सोडलें, लोकांक पटली गजाल. आमकां आधार जाय. आधारा शिवाय कोणूच वयर वचपाक शकना. आमी सुद्दां आयज ह्या पदा पर्यंत पावले, आमकां सुद्दां त्या वेळाचेर आधार. पळय हांगाच्यान म्हाका मनीस पळयता तो पळय, प्रत्यक्षान अण्णा म्हाजे कडेन पळयता, बरोच आशिर्वाद आसा. त्या मनशान म्हाका खूब मदत केल्ली आसा. अशें कोणाचो तरी आमकां आधार जाय. तेन्नाच आमी वयर वतले, तेन्नाच आमी सरळ वतले. नाल्यार जमनीचेर सरपटत रावतले. पूण कोण सांगता कितें ताका खणखणीत उत्तर दिवपाक आमकां आधार जाय. आमी जर फुडें वयतले, तुमच्या मया मतदारसंघाचो जर विकास जावपाक जाय, आमी आसता. हांव परत सांगता, मये मतदारसंघ आनी समजा दिवचल मतदारसंघ पळयला 1 लाख लोकसंख्या आसा. मतदार न्ही, लोकसंख्या 1 लाख आसा. 1 लाख लोकसंख्या जेन्ना ज्या 2 मतदारसंघांनी आसा, ज्या तालुक्यान आसा, त्या तालुक्याचेर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आसा. PSC आसा. हांगा आसा ते PSC सोय आसा कसली सांगा तुमी. आमकां सुपर स्पेशालिटी आसा. प्रवीण आनी आमी जर एक जाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हाडटले. इंडस्ट्रियल इस्टेट बरी जावपाक जाय, क्रिएट जावपाक जाय. नवी इंडस्ट्रियल इस्टेट मया जावपाक जाय, ती आमी काम. बरी इंडस्ट्री सारखी अनेक इंडस्ट्री मयान येवपाक जाय, तेच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. नाटोमार्सेची इंडस्ट्रियल इस्टेट समजा जर बरी जाली जाल्यार थंय मया आनी दिवचल हांगासरले भुरगे कामाक वचपाक शकतात. लोकांचे आरोग्य आसूं, रस्ते आसूं किंवा जॉब्स आसूं, हे सगळे दिवपाचे आसा. कारण भाऊसाहेब बांदोडकरांचो हो पक्ष आसा पळय, भाऊसाहेब बांदोडकरान अशें काम बरेंच केल्लें आसा. तेच्या खातीर आमी सगळ्यांनी एकठांय रावप खूब गरजेचें आसा. आनी प्रवीण झांटये परत एकदा मये मतदारसंघांतल्यान निवडून येवप आनी मोगोच्या तिकिटाचेर आनी मोगो पक्षाचेर निवडून येवप खूब गरजेचें. हे तुमकां म्हजी विनंती आसा. तुमचे खंयचेय जर प्रॉब्लेम असले आमी आसता. हांव आसूं, सुदीन ढवळीकर आसूं किंवा आमचे बाकीचे कमीत कमी 8 ते 9 प्रवीण झांटये आसा, नक्की निवडून येतलो. हांव तुमकां सांगता, आमी सगळ्यांनी काम करपाक पर्सन टू पर्सन आमी कॉन्टॅक्ट करचे पडटले. म्हाका पयलीं भंय दिसतालो
पण आज आम्ही आमचो मतदार आमचो दिवचल मतदारसंघ मोगोमय झाला. तुम्ही मयेचो मतदारसंघ मोगोमय करपाची गरज आसा. मोगोमय करता आसतना तुमकां एक इतिहास आसा. कारण शशिकला ताई जेन्ना पळय दिवचले त्याच्या नंतर खंय गेली, मये गेली, थंय निवडून आयली. अण्णा पयलीं खंय बिचोलेन आनी मागीर खंय निवडून जाले. म्हणजे आमचे तुमचे सगळ्यांचे संबंध बरे आसा. सो त्याच्या खातीर आमी एकठांय येवन आमी सगळ्यांनी काम करचें. परत एकदा सांगता, मोगो पक्ष पूर्ण तयारीनिशी आसा. मोगो पक्षाचो येणारो जो मुख्यमंत्री आसतलो तो मोगो पक्षाचोच आसतलो. येणारे जे सरकार आसतले ते मोगो पक्षाचेच आसतले. इतलेंच तुमकां सांगता. तुमचो आमकां आमदार जाय आनी त्याच्या खातीर तुम्ही दीस रात आता तुम्ही एक मिनिट वाया घालप ना. आता फाल्यां पासून न्ही, आयज पासून आत्ता पासून काम सुरू करचें पडटलें. त्याच्या खातीर तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. आणि परत एकदा जशें नारायण सावंतान घोशणा दिली, मोगो पक्ष मये मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पावपाक जाय. मोगो पक्षाचा, मोगो पक्षाचा, मोगो पक्षाचा. धन्यवाद सर. मोगो पक्षाचो विजय हो निश्चितच आसा. तुमचो सगळ्यांचो तो आशीर्वाद प्रवीण सराक लागतलो. मुखार सरता आसतना आमचे लाडके कर्तृत्वान मोठे असलेले असे आमचे आमदार आणि मनात कसलोच द्वेष नसताना 5 वर्सां एक निवड असे राजकारण करून मये मतदारसंघात विकास करपाची धडपड त्यांच्या आंगान असलेली आणि उरलेली धडपड ते पुढे तुम्ही निवडून दिल्या उपरांत करपाची तळमळ त्यांच्या मनात असा. हांव मागता प्रवीण सरदेसाय यांना दोन उतरां हांगा सांगपाची. प्रवीण सर तुम आगे बढ़ो. प्रवीण सर तुम आगे बढ़ो. आयज मोगो पक्षा भितर आज हांव प्रवेश केल्या त्या ह्या फंक्शनाक हांगा हजर आसात. गोंया राज्याचे एक्स उपमुख्यमंत्री आणि मोगो पक्षाचे श्रेष्ठी बाब सुदीनबाब ढवळीकर, त्याचप्रमाणे म्हजे मित्र आणि एक घराडीचे नेते आणि एक्स एमएलए बाब नरेश सावळ, म्हजे मित्र आणि जेणे एमजी काम पक्षा खातीर खूब काम केल्लें आसा बाब ॲडव्होकेट नारायण सावंत, बाब वेर्णेकर, त्याच प्रमाणे बाब नाईक, किंवा मुद्दाम आयिल्ले सगळे सरपंच पंच म्हणजे सगळे फॅमिली मेंबर्स आणि म्हणजे सगळे पत्रकार बंधू. आयज म्हाका मना पासून बरें दिसता की म्हज्या वडिलांचो बाब हरीश साठे हांचो संबंध मोगो पक्षा कडेन पूर्वी पासून आशिल्लो. त्याच प्रमाणे म्हजे दोनी काका सुरेश काका, उमेश काका, ती सगळी फॅमिली हांचो पयलीं पासून संबंध आशिल्लो आणि ते म्हजे वडील काम करत करत 1980 पर्यंत मोगो पक्षा भितर आशिल्ले. आणि हांव स्वता तुमकां मुद्दाम सांगूंक सोदता की जे मोगो पक्षाचे जाणें फॉर्म केल्ले बाब स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर आणि ताची फूल टीम हाणें गोंयच्या डेव्हलपमेंटा खातीर खूब काम केलें. आमकां गोंयांत जशें लिबरेट जाले त्या प्रमाणे तुमी आतां पळया पणजेचो ग्रावंड्स म्हणा, कितलेशे रस्ते म्हणा, आज मडगांवचे म्हणा, वास्को म्हणा, सगळी कडेन ओवरऑल डेव्हलपमेंट त्या वेळेची जाली. आणि 1980 नंतर एक खुबशे लोक जे पयलीं म्हणजे मोगो पक्षा भितर आशिल्ले ते काँग्रेसी भितर गेले आणि खुबशे वेगळे गव्हर्मेंटान. आमी जशे तशे वर्सां गेली ते एक गोष्ट लक्षात घेवंक जाय की त्या वेळाचेर जे 1980 नंतर गोंया भितर खरें ओवरऑल डेव्हलपमेंट जालें. मनोहरभाई CM जालो. मनोहरभाई BJPचो जो बरो खांबो आशिल्लो ताणें बरेचशे डेव्हलपमेंट. हांव तुमकां एकच सांगूंक सोदता की हांव
2017 भितर आम्ही भरपूर कामां केली. ओवरऑल 10 वर्षां भितर आम्ही भरपूर लोकांकडे म्हजो सगळो सदांच संबंध आसतालो आनी भरपूर कामां केली. तर मनोहर भाई पर्रीकर हांणी म्हाका स्वता अप्रोच केले आनी म्हाका सांगले प्रवीण तूं BJP भितर यो, तुका फूल सपोर्ट आसतलो. ओवरऑल मय मतदारसंघाचो जो डेव्हलपमेंट आसा तेची आपूण तुका गॅरंटी दिता. ताजेर म्हजे तुज्या दोनी काकांचे म्हणा म्हज्या वडिलांचे सगळ्यांचे ताजेर विश्वास आशिल्लो, म्हजो स्वताचो विश्वास आशिल्लो. ताजें आयकून हांव BJP पक्षा भितर प्रवेश केलो. सांगपाचें कितें काय म्हळ्यार ते चीफ मिनिस्टर जाले आनी खरेंच गोंयचे नशीब खराब का म्हळ्यार ते सीक पडले आनी आमकां जाय तशी कामां जायनात. 2 वर्सां नंतर ते वागले आनी डॉक्टर प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर म्हणून चीफ मिनिस्टर जेन्ना ते जाले तर सगळ्यांचे एक्सपेक्टेशन आशिल्ले की बाबा मनोहर भाईन जशी कामां केल्या तशी फुडें कामां वतली. तुमकां सांगपाचें तथ्य कितें काय म्हळ्यार की सगळ्यांत व्हडली जी गरज आशिल्ली 2012 भितर मायनिंग इंडस्ट्री ही बंद पडली. 2012 पासून आता पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्षां त्या इंडस्ट्रीचे कांयच फुडें फाटी जालें ना. आयज डॉक्टर प्रमोद सावंत हे चीफ मिनिस्टर जाल्या नंतर ते सांखळीचे आमदार. सांखळीचे आमदार आसतना ते मायनिंग इंडस्ट्री आनी मायनिंग इंडस्ट्रीचे जे लोक आसात ते ऑल ओव्हर गोवा जर तुमी पळयत जाल्यार 40 मतदारसंघां भितरले 14 मतदारसंघ जे आसात ते मायनिंग रिलेटेड आसात. म्हणजे तुमकां फक्त मायनिंग करणारे जाले त्याच प्रमाणे तुमचे वास्को म्हणा मर्मुगांव म्हणा हे जर तुमी त्याच्या कडल्यान ते एक्सपोर्ट जाता म्हणजे पोर्ट जो आसा त्या इंडस्ट्री सगळे तुम्ही धरत जाल्यार 12 ते 14 कॉन्स्टिट्युएन्सीक डायरेक्ट इफेक्ट येता हो मायनिंग इंडस्ट्रीचो. आयज सगळ्यात जर आमचो चीफ मिनिस्टर आसा ते तुमची डम पॉलिसी म्हणा हे कितें म्हणा तुमकां सुप्रीम कोर्टा कडल्यान ऑर्डर आयली की तुम्ही कॉर्पोरेशन करू शकतात आणि तुम्ही मायनिंग सुरू करू शकता. इतले आसतना सुद्धा मागच्या 3 वर्षां भितर आम्ही मायनिंग सुरू करू ना. हातूंत भितर लाखांनी गोंयचे आमचे सगळे भाव भयणी आसात ज्यांकां तांणी बापड्यांनी ट्रक्स घेतले म्हणा खंयचे मायनिंग कंपनीज काम करताले म्हणा खुबशे लोकांनी बाबा आपले गॅरेजी घाल्ल्यो कितें कितें मायनिंग रिलेटेड बिजनेसीस घाल्ले तांकां भयंकर इफेक्ट आयलो मागच्या 10 वर्षां. काल म्हजे कडेन सेजा गोवाचे मायनिंग इंडस्ट्रीतले लोकांची मिटींग जाली. तांणी म्हाका तेच सांगताले की बाबा आमी आतां ठरयलां म्हणून की ह्या वेळार आमी BJP वांगडा रावचे ना, BJPक आमी ऑपोज करतले आनी आमी तुमकां शब्द दिता की आमी ह्या इलेक्शनाक तुमचे वांगडा रावतले. आयज प्रश्न कितें येता की आज जे तरणाटे आसात तांकां तर ऑलमोस्ट 10,000 नोकऱ्यो काडल्यो. 10,000 नोकऱ्यो केन्ना काडल्यो? आतां इलेक्शनाक तुमी सोमारे वतात 3च म्हयने उरल्यात तेन्ना तुमच्यो सगळ्यो नोकऱ्यो काडल्यो. आयज विचार करात की सगळ्यो नोकऱ्यो काडल्यो पण नोकऱ्यो तुमी दिवंक शकूं ना. आयज म्हजे कडेन हांव ह्या सांग जेन्ना बसतलो थंय म्हजे कडेन कमीत कमी एका खंयच्याय दिसा 5 ते 5.5 तास शेकड्यांनी भुरगे म्हजे कडेन येताले की बाबा आमकां गव्हर्मेंट जॉब जाय, आपूण ह्या नोकऱ्यांक अप्लाय केल्या त्या नोकऱ्यांक अप्लाय केल्या. आनी तांकां सगळ्यांचो विश्वास आशिल्लो की भारतीय जनता पार्टी आमकां नोकऱ्यो दितलो. हांवें कितें केलें काय म्हळ्यार जितले म्हजे कडेन लोक येताले त्या प्रमाणे हांव सगळें सजेशन दीत गेलो की बाबा हे गरजू भुरगे आसात आमचे कॉन्स्टिट्युएन्सीचे हांची कामां जावपाक जाय म्हणून तुमी कितें तरी करा म्हणून. जालें कितें काय म्हळ्यार थंय खंयच्याच नोकऱ्यांचेय कांय पत्तो नाशिल्लो. त्याच प्रमाणे डेव्हलपमेंट जर पळोवपाक वचत जाल्यार डेव्हलपमेंटाचे कांय सपोर्ट जाय जाल्यार त्या सपोर्ट नाशिल्लो. आयज लक्षात घेयात आमकां असो एक फ्युचरची गरज आसा जाका एक विजन आसा. आज विचार करात तुम्ही मागच्या 10 वर्षां ते 12 वर्षां भितर खंयचेच इंडस्ट्री म्हणा तुम्ही तुमचे इंडस्ट्रियल इस्टेटी तुमकां जी गरज आसा जेणे करून लोकांच्या भुरग्यांक आनी भयण्यांका तुमकां एम्प्लॉयमेंट मेळटले अशी खंयचीच इंडस्ट्रियल इस्टेट तयार जावना. टुरिजम रिलेटेड खंयचोच प्रोजेक्ट गोंया भितर येवना. तर आमकां गरज आसा अशा एक चीफ मिनिस्टराची, अशा एका गव्हर्मेंटाची, अशा एका पार्टीची जाका फ्युचर दिसता, जो आमकां सुदीनभाई जोडेकर सारख्या मनशाची चीफ मिनिस्टर जावपाची गरज आसा.
जे PWD मिनिस्टर आशिल्ले ताणें खुबशे काम केले ओवर द लास्ट कितले तरी डिकेड्स. ताणें जे आता तुमकां जे ओवरऑल डेव्हलपमेंट दिसता ते सुधीर भाई PWD मिनिस्टर असताना त्यांना ताणेंच घडोवन हाडले. आज कितलेशे ब्रिजीस म्हणा, कितलेशे रस्ते म्हणा, कितलेशेच गोष्टी घडोवन हाडले. तर हांव तुमकां एकच सांगूंक सोदता की आमकां आमचे जर कॉन्स्टिट्युएन्सी आनी बिचोलीम तालुका आनी आमचे नरेश बाब सावळ हांचे सारक्या एक डायनॅमीक MLA तो आतां फाल्यां निवडून येतलो हाजे बद्दल प्रश्नच ना. ते फाल्यां मिनिस्टरय जातले आनी फुडले आमचे डेव्हलपमेंट जर जावपाक जाय जाल्यार आमकां बिचोलीम तालुक्या भितर मोगो बऱ्या तरेन बऱ्या आमी येतले निवडून हाजे बद्दल प्रश्न ना. आमी बऱ्या मार्जिनान येवपाक जाय जेणे करून आमी फुडले ओवरऑल डेव्हलपमेंट मय मतदारसंघाचो त्याच प्रमाणे बिचोली मतदारसंघाचो आनी सबन गोंयचो ओवरऑल डेव्हलपमेंट खातीर आमी आमचे पांय घट्ट करपाक जाय. तर तुमी सगळे म्हजे जे भाव भयणी आसात तांणी सगळ्यांनी आता जशे ॲडव्होकेट सावंतान सांगले त्या प्रमाणे आमी प्रत्येक आता तुका मिटिंगो व्हडल्यो आसा अश्यो मिटिंगो घेवपाक मेळच्यो ना. आमी प्रत्येक वाड्याचेर एक मिटींग घेवंक जाय, लोकांका समजोवंक जाय की फुडले जे गव्हर्नमेंट आसा त्या गव्हर्नमेंटान आमच्या सगळ्यात व्हडलो सहभाग आसतलो मोगो पक्षाचो, हाचे बद्दल प्रश्नच ना. फुडले गव्हर्नमेंट हे मोगो पक्ष आनी ताचे बरोबरचे जे पक्ष आसात ते मिळून करतले आनी डेव्हलपमेंट जातले हे हाचे बद्दल तुमकां प्रश्नच ना. ज्या मनशान इतली वर्सां डेव्हलपमेंट करत आयला तो मनीस आमचे फुडलो डेव्हलपमेंट करतलोच, हाचे बद्दल प्रश्नच ना. आमी सगळे एकजूट रावया ओवरऑल डेव्हलपमेंट हाच्या दृष्टिकोनान. आनी आता जे एक लक्षात घ्या, आता हे सांगल्या त्या प्रमाणे सगळे जाणां म्हणटात की TMC पार्टी आता बरी ना. TMC पार्टी विचार करा तुम्ही, आमचे वाजपेयीजी जेन्ना प्रायम मिनिस्टर आशिल्ले तेन्ना रेल्वे मिनिस्टर कोण आशिल्ली, तेन्ना ममता कोण वळखतालो. ममता जेन्ना रेल्वे मिनिस्टर जाली ते मिनिस्टर कोणाक केले, BJP गव्हर्नमेंटानच केले. तेन्ना तुमचे वाजपेयीजी जेन्ना जे करता कर्मिता जे BJP पार्टीचे आसा, जे वाजपेयीजी आसा त्यांचे कडेन खरी व्हिजन आशिल्ली, ताणें खूब कामां केली. त्या मनशान ताका रेल्वे मिनिस्टर केलो. आज जे कितें ताचे डेव्हलपमेंट जाले ते BJPच्या गव्हर्नमेंटाच्या वेळाच्यानच डेव्हलपमेंट सुरू जालें. तर एक लक्षात घ्या, हे राजकारण आसा, हे राजकारणाचे तुम्ही प्रत्येकाच्या तकलेन घाल्ले वता ही हो खराब तो खराब. नरेश सावळान सांगल्या त्या भशेन जोपर्यंत ते BJP भितर असतात ते बरे असतात, जे BJPंतल्यान भायर गेले की ते खराब जातात. तर आमी राजकारण करिया नाका. आमी लोकांचे हांवें तुमकां लास्ट 5 वर्सां भितर खंयचेच राजकारणा भितर सूड बुद्धी अशी केन्ना करूं ना. जो कोण म्हजे कडेन आयलो ताचें हांवें काम केलें, हांवें ताका विचारूं सुद्दां ना. हांव जाणाशिल्लो किंवा तो कोण ह्या पार्टी खातीर काम केलें किंवा त्या पार्टी खातीर काम केलें. हांवें केन्नाच खंयच्याच मनशाक दुखोवना आनी जे कितें काम म्हजे कडल्यान शक्य जालें ती कामां केली. म्हाका नोकरी खातीर सुद्दां येतालें आनी हांव जाणाशिल्लो की ह्या मनशान हाजे बरोबर काम केलें. म्हज्या ऑपोजिशन आसतना सुद्दां त्या लोकां बरोबर हांवें रावन तांची कामां केल्ली आसा. तर म्हाका मनापासून दिसता आनी आमच्या फॅमिलीक मनापासून दिसता की आमी राजकारण हे लांब दवरपाचें आनी लोकांचे जे तुमचेर प्रेम आसा ते तुमी सदांच चालू दवरपाचें. झांटे फॅमिलीन केन्नाच लोकांचे वायट चिंतूना आनी हांव तुमकां शब्द दिता ह्या फुडें सुद्दां तुमकां अशेंच आमचे प्रेम आनी अशेंच तुमचे फुडें डेव्हलपमेंट चालू उरतलें आनी आमी सुदीन बाबाक आमी फुडले चीफ मिनिस्टर जावपा खातीर मदत करची आनी फुडें करूंक प्रवीण सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. गोयचे आणि मोगो पक्षाचे सन्माननीय श्री धोळीकर साहेब सराक आमकां मुख्यमंत्री म्हणून पळोवपाक जाय. हाच्या खातीर हांगासल्यान आमी मय मतदारसंघांतल्यान सुरवात करतले आनी प्रवीण सराक निवडून हाडटले. तुमचो सगळ्यांचो तेंका साथ आसपाक जाय. मोगो पक्षाचा हांव मागता मोगो पक्षाचे सर्वे सर्वा श्री सन्माननीय सुनील धोळीकर सरा लागीं मागता की त्यांच्यानी आमकां या कार्यक्रमाक संबोधित करचे. नमस्कार. ग्रामदेवी सातेरी विनम्र वंदन करता. बिचोलीचे ग्रामदेवी शांतादुर्गे विनम्र वंदन करता. मोगो पक्षाचे ज्यांनी समंत गोंयांत योगदान दिलें, मोगो पक्ष स्थापन केलें ते भाऊसाहेब बांदोडकरांक विनम्र अभिवादन करता.
त्याच बरोबर जांकां हांव म्हजे व्हडले भाव म्हणून मानता. म्हजी आनी तांची 1978 वळख झांकी तांकांय अभिवादन करता. आज मोगो पक्ष आमी बांदपाक चालू केला आनी हो बांदता आसतना विविध वाठारांत इलेक्शनाच्या निमित्तान आमी मुखार वता. आनी आज म्हाका खूब आनंद जाता. मोगो पक्षाचे जे घराणे 1965 मोगो पक्षात कार्यरत आशिल्ले ते गोंयचे बिचोलेचे झांटये घराणे. तांचे आनी आमचे एक वेगळे संबंध आशिल्ले मोगो पक्षाचे आनी झांटये घराणे. आनी हे घराणे बिचोलेंतल्यान हांवें तुमकां सांगपाची गरज ना अशें म्हाका दिसता. आज म्हाका खूब आनंद जाता. मोगो पक्षात तांच्याच घराण्यांतलो एक सुपुत्र माजी आमदार प्रवीण झांटये आमी मोगो पक्षात प्रवेश दिला. त्या खातीर आमी हांगा सगळे जमल्या. म्हजे बरोबर माननीय माजी आमदार म्हजे मित्र जांकां आमी तिचोरेची उमेदवारी दिल्या मोगो पक्षान ते बाब नरेश सावळ, ज्येष्ठ मोगो पक्षाचे तशेंच झांटये आज आमच्यात ना हरीश झांटये. त्याच प्रमाणे तांचे बरोबर त्या वेळार काम करपी ॲडव्होकेट नारायण सावंत, आमचे सगळे पदाधिकारी म्हणजे मुखार सायडीन बशिल्ले पंच, सरपंच, उपसरपंच, मोगो पक्षाचे आज जे मोगो पक्षात प्रवेश केल्या त्या कार्यकर्ते, मोगो पक्षाचे जुने मये मतदारसंघातले कार्यकर्ते, पत्रकार, मिडिया, खूब आनंद जालो. एक गजाल आमी लक्षात दवरया, देव हो सगळे कडेन आसा आनी ज्या कडेन देव आसा थंय कोणूच फाटीं पडना. फक्त निश्ठा जाय. जर निश्ठा आपली जर योग्य रितीन दवरली तो मनीस कसोच फाटीं पडूंक शकना आनी त्या निश्ठेन हांव चलता. म्हणून हांव आज पसून फाटीं पडूना. एखादे म्हाका आजून पसून मुख्यमंत्री पद मेळूना आसत, हे म्हजें नशीब. आतां सुद्दां खूब जाण उलयल्या, पूण म्हजें नशीब तुमी घेवंक शकना किंवा तेयी घेवंक शकना. ते बसल्यार मनशान ह्या नशिबाच्या हाजे प्रमाणे वचपाक जाय. पूण त्या खातीर हांव कित्याक करतोय ना हेय लक्षात दवर. कारण म्हाका दोनदा मुख्यमंत्री पदाची ऑफर आयली, हांवें नाकारली. कित्याक नाकारली? कारण म्हाका सांगिल्लें पक्ष सोडून तूं दुसऱ्या पक्षान यो. एकदा काँग्रेसीन 2004-05 आनी भारतीय जनता पक्षान 2012-14 जेन्ना मनोहर पर्रीकर दिल्ली गेले, दोनूय फावटी हांवें नाकारली. कारण स्वप्न एकूच आसा मोगो पक्षाचें, गरीब जनतेक न्याय दिवप. आनी गरीब जनतेक न्याय दितलो जाल्यार ताका तसोच पक्ष जाय. हें लक्षात दवर. म्हाका एखादें मार्गक्रमण करपाक वेळ वतलो आसत मोगो पक्षाक, पूण आज यंग जनरेशन मोगो पक्षान आयला. सुदिना फाटल्यान कोण तरी मोगो पक्ष घेवन वतलोच. लक्षात, हांव गेली 25 वर्सां, हांव स्वाभिमानान म्हणटा, गेली 25 वर्सां हांवें हो मोगो पक्ष मुखार काडला. मित्रांनो, खूब गोश्टी आसात. उलयतलो जाल्यार म्हाका 1 तास सुद्दां पावचो. पूण काही गोष्टी हांगा उलोवच्यो पडटा. भारतीय जनता पक्ष म्हणटा 4.5 लाख कार्यकर्ते आसा. हांव म्हणना भारतीय जनता पक्ष म्हणटा. भारतीय जनता पक्ष जर 4.5 लाख कार्यकर्ते तांचे कडेन आसा जाल्यार मोगो पक्षाचे उमेदवार कित्याक पळयना? सादो प्रश्न विचारपाक जाय पत्रकारांनी. प्रवीण शेट आपल्या तिकीट दी भारतीय जनता पक्षान आपल्या जिल्ह्यात वडयलो अशें म्हणून सांगून येयलो तुजे. हांवें सांगलें तूं भारतीय जनता पक्षान तुजो भाव
सभापती आशिल्लो विचार कर ना म्हणपाक आमकां फाटल्या फावटी वाट लायली आमची आणि आतांय आपल्या झडपी बुडबुडेलो काय म्हणटा हे जेन्ना मनीस येवन आमकां सांगता आनी तांकां आमी कार्यकर्तो म्हणून तयार करता स्वता आमकां मिटिंगां हाडटा सातेरी जी ग्रामदेवी आसा पेडणेकारां सांगता पेडणेकार आमचे बरोबर थंयच आशिल्लो आमचो झडपी आशिल्लो सातेरी ताजी देवी घराकडची नाल दवरता सगळे कुटुंब येता गाराणे घालता आणि फाटल्यान म्हणटा की मोगो पक्षान आपल्या हातभार लावला कळना कसलो हातभार लावपाचो मित्रांनो एक लक्षात दवरा मोगो पक्षा कडेन ज्यांनी कोणी आज बसून फटीकपणां केल्या ते उरले ना खंय करूं ना काडा लिस्टार पळया आमच्या रमाकांत बाब खालो हांव मानता तांकां अजून मानतालो आनी ज्येश्ठ आनी श्रेश्ठ कितल्या यंग जनरेशनान ताणें आमदार केले पूण जेन्ना मोगो पक्ष सोडलो तेन्ना तांची परिस्थिती केली तुमचे मयेचे चंद्रकांत चोडणकार धर्म चोडणकार जबरदस्त नेतृत्व आशिल्लें पूण जेन्ना मोगो पक्ष सोडले ते नेतृत्व गेले तो वायट मनीस न्हय तो बरो मनीस अमानता तांचे कारणान पूण ही एक हांव सामकें आठवण करून दिता तशेंच जातीय कुटुंब पयलीं वचून मोगो पक्ष ताईचे आनी तांचे कितें तरी जालें ती गोश्ट ना पूण सदांच हांगा जें कितें डेव्हलपमेंट जालें इंडस्ट्रियल इस्टेट म्हाका अभिमान आसा तुमची इंडस्ट्रियल बिचोलीची उबारता आसतना सुनील जोडीदार आणि तुमचे वडील तेन्ना मंत्री 1939 गोष्टी 1981 गोष्टी जावन सांगता गोंयचे कॉलेज हांवें मानला हांवें उबो केला हांगा जी जेवणी म्हणून मॅक्सिमम देवळां आसा मये बिचोली सांखळी आतां सांखळी मतदारसंघ पयलींचो पाळी मतदारसंघ थंय फूल ना पाकळी न्हय कंप्लीट सुद्दां देवूळ म्हजें आसा म्हाका याद आसा वनांतलें गणपतीचें देवूळ आमचो मठ अशे कितल्योश्योच गजालींतल्यान नातें निर्माण आमचें जालां आनी हो जो तालुका आसा तो तालुका म्हणजे पयलीं मोगो पक्षाचो आज आमी तांकां दाखोवन दिवया आनी हांव ह्या फावटी तांकां चॅलेंजूय करता तांणी हे 2 सीट जे आसा आमी आतां जे बिचोली आनी मये आज बाब प्रवीण घाटी आमच्या मदीं आयला हे दोनूय सीट ह्या फावटी मोगो पक्ष जैतिवंत जातलो ताजें श्रेय आमी घेतना ह्या दोगांकूय दितलो कारण ही नियतीची भेट आसा जशें पेडण्या सेम थिंग वील हॅपन इन पेडणे तशेंच आमचे फुडें जातलें कारण ह्या लोकांनी कोर जे कार्यकर्ते आसा तांकां तुटयल्या खरें काम केलां खंयच्या पक्षात ज्या कार्यकर्तो काम करता तांकां सोडून हे दुसरे कार्यकर्त्यांक हाडल्या आनी थंय बसयल्या दुसऱ्या आमदारांक हाडला हांव रोखडो लोकमत कोण कोण वाचता जाल्यार आजचो लोकमत वाचला आमचे पत्रकार आसताले हांगा लोकमताचे तुम्ही मुख्यमंत्री कितें उलयला ताचें हेडिंग दिलां आनी मुख्यमंत्र्याक 5 वर्सांनी जाग आयल्या म्हणजे न्हिजून जसो मनीस उठ्ठा तशी परिस्थिती आज मुख्यमंत्र्याची हे हेडिंगांतल्या नंतर काडटा उलयता कितें स्वार्थाच्या राजकारणासाठी पक्षांतरे करण्यामुळे म्हणजे आता जागा जालो तो पक्षांतर करता म्हणून पक्षांतर कोणी घडोवन हाडले कित्याक हाडले ह्या मुख्यमंत्र्यान हाडले 2 MGचे कोणी पळयले 10 काँग्रेसचे कोणी हाडले आणि आता तुका पक्षांतर ची याद जाता कारण तुजेर आयले म्हणून तुमकां खबर आसा ह्या 4-5 दिसांत पक्षांतर केलें हें तुमकां दिसलें आनी 4 वर्सां पयलीं तुवें करून घेतले ते दिसलें ना तुका म्हजो प्रश्न पत्रकारांनी हे विचारपाक जाय ताका 4 वर्सां पयलीं तुवें पक्षांतर करून घेतलें आनी तुवें त्या आमदार आयात केले ताका कितें म्हणटा तुमी हाजेर
आम्ही बारीकसाणेच विचार करपाची आवश्यकता आसा. कारण ते पक्षांतर नाही आणि आता करता ते पक्षा हांव चॅलेंज दिता फुडल्या 4 दिसांत भारतीय जनता पक्षाचे आनी आमदार फुटता. जे कोर कार्यकर्ते आसा पळय तुमचे सारके ते भायर सरता. कारण कितें हे चौकडीचें नेतृत्व आता जे कितें चल्लां कारण भारतीय जनता पक्षाक सत्ता हाडून दिवपी मगो पक्ष ना जाल्यार ह्या मातयेंत भारतीय जनता पक्ष केन्नाच येवचो नाशिल्लो. 1994 मगो पक्षान ह्या लोकांक साथ दिली म्हणून हो पक्ष भितर सरलो. 1999 नंतर सुनील ढवळीकारान आनी मगो पक्षान तांकां साथ दिली म्हणून हो सरकार करूंक शकलो. ना जाल्यार हेची ऐपतच नाशिल्ली. आणि आता लोक तांकां मतदार तांकां दाखोवन दितले. कारण फटींगपणां एकदां चलता, फटींगपणां दोनदां चलता, फटींगपणां तिसऱ्या फावट सुचना ती तांचे खशांत घालता. आणि ह्या फावटी मतदार ही तांची जी फटींगपणां जाल्ल्या ती तांचे खशांत घातल्या शिवाय फुडें रावना. मित्रांनो तांच्या पक्षांत आयलो की तो बरो एकदम बरो गुणी तशें ताणें सांगलें बाबूश वंचनाथाचें नांव घेतलें आनी कोणें म्हाका नांव घेवपाचें केलें. पूण तांच्या पक्षांतल्यान भायर सरले बरोबर तो वायट लोबो वायट जालो. 8 दिसां पयलींचे पेपर काडून पळया न्यूज पेपर जे खरें आसा ते न्यूज पेपरांनी बरयलां. आनी आयचे वर्तमानपत्र लोबो विशीं कितें उलयता मुख्यमंत्री वर्तमानपत्र उलयना मुख्यमंत्री आणि आमचो अध्यक्ष बाब तानावडे कितें उलयतात ते पळया. मित्रांनो आपलो तो बाप्या दुसऱ्याचो तो तारके आता खबर नाही. आपला तो बाप्या आणि दुसऱ्याचो तो तारके. आज तुम्ही गोयची निंदा नादस्ती केल्या. हांव सांगता मुटकार एक्टाक तुम्ही एकदा हात घालो. अजून मागीर कितें जालें ना. मनमावळिंगेक मोकाशा जाले तो रस्तो केन्ना हांवें केलो. तेन्ना हांव PWD येतलो तेन्ना भोसले कुटुंबाक हांवें आपयलें आनी पर्सनली मनमावळिंगेचो रस्तो हांवें करून दिलो. फटफिक्स केलो तेन्ना तांचे कडच्यान येवनवशी. पूण जो पर्यंत मोकाशे हे सगळे जाग्यार घालना तो तुमी कितें म्हणून सांगता. आनी प्रत्येक फावटी लोकांक फटयता. अफ्रामेट अजून केल्या असे कितलेशेच प्रश्न आसा जे प्रश्न भारतीय जनता पक्ष कांयच करू शकले ना. आज आमी टिकला गेला. आजची पत्रकार परिशद पळया आमची TMC आनी मुटकार ऍक्ट आमी घट्ट करता म्हणटा लोकांक जाय तसो करून दिता आनी ही घरां लोकांच्या नांवार बेगिनात बेगीन करपाची तजवीज करता. ह्या आज आमी सांगता आमकां एमेंड करचो पडटलो आनी वी आर रेडी. कारण त्याची गरज म्हाका दिसता आमचे 90% लोकांक आसा. मयेच्या 90% लोकांक हे सगळें जावपाक आनी आमी करता ते. कारण मुटकार ऍक्ट ताईन केलो, टेनन्सी ऍक्ट ताईन केलो आनी ताईन तो मुखार केलो. आनी हे आज बसून त्याच लेवलाचेर उरला. कित्याक जे मागीर आमच्या पक्ष नंतर पक्ष आयले तांणी ह्या हातूंत लावले. ध्येय आणि धोरण हे दोन गोष्टी जाय. आज जे ऍडमिनिस्ट्रेशन चल्लां तातूंत ही दोनूय ना. ध्येयूय ना आनी धोरणय ना. कारण येता आपले पळयता आपल्याक कितें मेळटा हें जेन्ना मंत्री आनी मुख्यमंत्री पळयता. जशें आत्तां म्हाका बाब प्रवीण बाबान सांगलें की पुलिसेक सुद्दां पयशे घेतले. कोण म्हणटा ड्रायव्हराचें नांव, कोण म्हणटा तिचें नांव, कोण म्हणटा आनी कोणाचें नांव. कितें चलना हें अशेंच आमच्या भुरग्यांक न्ही भोगपाचें. एक स्पश्ट मनशारान सांगलें की PWD 70 कोटीचो घोटाळो जालो. तो घोटाळो जाता जाता म्हटल्यार हांगा पयशे घेतले म्हणून आवाज. म्हणजे ह्या सरकार जे आसा ते फक्त
लोकांक नाड बागायत दिला काय कितें असो प्रश्न मायनिंग इशू गेला हांव काल बिचोलीत उलयलां हायलायट एका पेपरान कोणी तरी केलें जंपा विशीं जंप काडपाक जाय आमचे ट्रकवाल्यांक काम मेळपाक जाय आमचे मशिनी आसा तांकां काम मेळपाक जाय आमचे ड्रायव्हरांक काम मेळपाक जाय त्या बद्दल सुधीर ढवळीकराचेय दुमत ना किंवा मोगो पक्षाचेय दुमत ना पूण जर कोणाक कोणूय तिजोरेक गोंयच्या तिजोरेक हात लावन हे करपाक सोदता जाल्यार हांव तरी उबी रावतलें तर आज जंप 20 मिलियन काडून तो म्हणटा 1000 कोटी आमी सरकाराक मेळटले बाजार भाव आसा जवळ जवळ 6000 रुपये टन 7000 6000 नाही 7000 30% वेस्टेज सुद्धा डंपान जर धरली आमी जाल्यार बाजार भावाची किंमत कमीत कमी 5000 रुपये म्हणजे ह्याचो अर्थ आमकां 3000 रुपये तरी मेळपाक 3000 कोटी मेळपाक धरून 3000 रुपये पर टन कितले जाले 20 मिलियन टनाचे 6000 तो कितले सांगता 1000 म्हणजे तो गोंयचे जनतेक पानां पुसता आमी हे लक्षातूच हाडना आज मायनिंग ताणें बंद उडयले मायनिंगेर जे पठार बिचोली तालुक्यांत आशिल्ले ते काबार केले तांणी त्या नंतर ट्रकवाले काबार केले तांगेले जे हप्ते आसा ते भरपाक तांचे कडेन पयशे ना इन्शुरन्स आसा ते भरपाक पयशे ना टायर चेंज करपाक तांचे कडेन पयशे ना कारण आज एक टायर म्हणजे 1 लाख रुपये हे सगळे पळयले नंतर ह्या सरकारा कडच्यान आमकां तरी अपेक्षा उरल्यो ना आणि तांकां बरे मनीस नाका प्रवीण झांटये सारको मनीस नॉन करप्ट मनीस ताका त्रास दिलो ताज्यो फायली हाडप रस्त्याच्यो फायली ताज्यो हाडयल्या म्हाका खबर आसा म्हज्यो हाडयल्या म्हज्या बरोबर ताज्यो जे कोण ताका नाका आनी सांगप कितें मतदारसंघातल्या लोकांक की प्रवीणान कामूच करूना मरे अरे 2 वर्स कोविडांत गेली 2.5 वर्सां तातूंत तूं फायली हाडयता स्वता तूं इंट्रस्ट सांगता कोण तरी त्या मतदारसंघामध्ये उब्या राहना कोण त्या आणि त्या उभ्या राहणार म्हणून तुम्ही त्यांच्या फायदे अडवता आणि तो पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असून सुधीर ढवळीकरांच्या फायली तुम्ही अडवल्या मान्य मला मी सोसलं कारण मी तुमच्या पक्षामध्ये नाहीये पण त्या येणार म्हणून त्यांच्या फायदे अडवायच्या त्या कोण शोधून करा शोधणं प्राप्त आहे मीडियानं शोधणं प्राप्त आहे वर्तमानपत्रांनी शोधणं प्राप्त आहे कारण ह्यांच्या फायली अडवायच्या लोकांना सांगायचं हे काम करत नाही हे काम कसे करणार हो हे काम कसे करताले आमच्यो जर फायली प्रत्येक हाडयलो प्रत्येक वता ती रस्त्याची फायल हाडयली तर तो काम कशें करतलो सादी एक पायपलायनीची फायल ताची मूव केली ना ताणी हांव कित्याक उलयतां हांव सगळे ह्या बिचोले तालुक्यांतले म्हाका तोंडपाट आसा कारण बिचोले तालुक्यांत जे उदकाचें परिवर्तन केलां तें हांवें केलां गोंयांत जें उदक मेळनाशिल्लें ती व्हडली लायन हांवें घालून घेतली अस्तोडेचो प्राण अपग्रेड केला तो हांवें केला आनी करूं ना आनी कांयच करूं ना आमकां खबर सुद्दां ना थंय कितलें एमएलडी उदक आसलें मित्रांनो एक लक्षांत दवरा जो मनीस मुख्यमंत्री PWD मिनिस्टर अशें जावन अशें काम करता तांकां त्या खुर्चेर बसपाक मान दवरूंक नाका परत आनी ते लोक त्या खुर्चेर येवपाक जायना कारण ते ताजें नुकसान करना ते सबंद गरीब लोकांचें नुकसान करता तो केन्ना म्हयन्यान एकदां त्या रस्त्यार येता किंवा 2 येता कोण 3 येता 5 येता पूण त्या रस्त्यान डेली 4 फावटी वचणारे भुरगीं इस्कॉलाक कामां वचणारे लोक आपल्या डेली वेजीस वचणारे लोक हे सगळे त्या रस्त्यान काम करता हे दिसना त्या रस्त्यान वता आणि तेच रस्ते तुम्ही करनासतना ताका सांगता की ते
अमके कडेन अडयला आनी लोकांक सांगता कितें हो कामच करता म्हणून तुम्ही अडयता आनी ही अशी परिस्थिती ताजी गेली 2-2.5 वर्सां कारण 2 वर्सां कोविडाक गेली 2-2.5 वर्सां फाटली ती काडली ताणें ती ह्या हेचेर काडली कारण तांकां ती जाय लक्षात हाडा ती कोण दिसता आनी हे जेन्ना लोकां पर्यंत पावता आमी पावयतले हांव पावयतलो म्हाका ती कॅपेसिटी आसा हो रस्तो तुजे कडेन जायना पूण सुदीन ढवळीकरान एक रस्तो एप्रूव केलो मनोहर पर्रीकाराक घेवन नॅशनल हायवे खंयच्या करासवाडा टू खांडेपार करासवाडा टू खांडेपार 105 किलोमीटर 65 किलोमीटर फ्रॉम करासवाडा टू खांडेपार आणि ताजे फुडें परत तुम्ही जर गेल्या जाल्यार तुम्ही कुट्टीच्यान बोरये पर्यंत गेलो रस्तो हांवें अप्रूव करून उडयलो 3 बायपास मेन आसा तुमचे एक आसा अस्नोडा बिचोली थिवी आणि साखळी हे सगळे प्रोसिजर हांवें चालू केले एकूच रस्तो गेलो तागेले करूंकूच ना बिचोलीचे केल्या काय म्हणून नरेश सावळ सांगतालो एकूच रस्तो गेलो खंयचो गेलो सांगा पळया बायपास कित्याक केलो प्लॉटा कोणालो प्लॉट एकूच प्लॉट घेवना तो वार्षे 1 लाख स्क्वेअर मीटर वयर जमीन एकट्याने घेतल्या कोणी घेतल्या ती सोदून काडा खंयच्या मंत्र्यान घेतलेली ताच्या पलतडीन परत 2 लाख घेतल्या काडा सोदून हांव फोटो उलयता जाल्यार सांगा म्हाका सुनील ढवळीकार मया आयलो मिटिंगेक प्रवीण जाटयाचे आनी फोटो उलयलो कारण कितें कारण ती जमीन जी घेतल्या 1 लाख हार्डली 2 कोटी आता तो रेट सांगता ते 7,000 किती जाले 70 कोटी 90 कोटी हांगाच पावणी जावपाक एक लक्षात ठेवा जेन्ना मनीस असले करता आणि तुमकां नुकसान करता स्वताच्या फायद्या खातीर रस्तो कितल्याचो खबर आसा कितल्याचो 90 कोटीचो स्वताची डेव्हलपमेंट जमीन करपा खातीर 90 कोटीचो रस्तो कोणी केला हे वचून पळया चालू आसा बाकीचे कितें जावना साखळेचे कारण थंय अजून तेच जमनी घेवना म्हाका याद जाता आमचे तेवटेन एक मंत्री आशिल्लो तो पयलीं अशें प्लॅनिंग करतालो आनी सायडीच्यो सगळ्यो जमनी आपूण घेवन दवरतालो आनी मागीर तो रस्तो नांव सांगू कोण तरी उलयलो मित्रांनो अशें जेन्ना मनीस समाजांत आसता तांकां योग्य वेळार कुशीक काडपाक जाय हे नुकसान आमचे न्हय तुमचे करता बारीक समाजाचे करता पत्रकारांचे करता मिडियाचे करता सगळे ते नुकसान करता हे लोक कारण हो पयसो जो आसा तो जनतेचो पयसो 90 कोटीचे जे मोडटा तांणी रस्ते करपाक जाय हे प्लॉट करता तांणी रस्ते करपाक जाय काडा आनी पळया टावन एंड कंट्री एक्ट तुमकां जर एक घरा कडेन रस्तो जाय जाल्यार त्या रस्त्याची इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी मागता काय ना म्हणजे ती जमीन ताच्या नांवान आणि हांगा कांय लागना आपल्या प्लॉटाक विकून गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंट सबंद 4.5 वर्सांत खंयचो नॅशनल हायवेचो जर रोड ताणें केला आसत गव्हर्नमेंटान जाल्यार तुमचो वाडशे बायपास आणि हे सरकार जे मनीस चलयता ते सगळे हे दोळे थापून पळयता उलयताले हांव तुमकां पयलीं सांगलो उलयताले खूब आसा हांव फक्त तुमची उदाहरण दिता आनी भायर बी आमचे कडेन भरपूर आसा पूण हे तुमी आतां सोंसपाक चालू आसा हे कितलो तेंप तुमी सोंसताले हाजो विचार करा भाऊसाहेब बांदोडकरांचे एक स्वप्न आशिल्लें की गरीब जनतेक आदार दिवप गरीब जनतेक शिकोवप आणि त्या खातीरच मोगो पक्ष स्थापन जालो
गरीब जनतेक शिकवप, गरीब जनतेक आधार दिवप, जे कुळागरां शेतकरी आसा तांकां आधार दिवप आणि तांकां मुखार घालप, हे वचन घेऊन हो पक्ष स्थापन जालो. आज म्हाका अभिमान आसा प्रवीण झांटये जे ताजे घराणे ह्या मगो पक्षाच्या स्थापने पासून आसा, ताजे हांव पक्षांत अभिनंदन करता. आणि जे म्हणजे महामत चल्ललें भाशण हांव आवडटे गेलो आसा, परत आमी सगळं बदल घेवपाक कारण आमकां आतां सभाय घेवपाक जाय. हांव हे सगळ्या मुद्देशीर मांडून दाखयता आशिल्लो. मी ते आज हांवें ना म्हाका सहज वाचता वाचता लोकमत हांवें एक एक गोष्ट केली आनी त्या नंतर आमी जागृत जाला. वर्तमानपत्रांत सुद्दां आमी एप्रिशिएट करपाक जाय, मिडियाक आमी एप्रिशिएट करपाक जाय. कारण तांणी एक जर विचार सोडलो 10 विचार आमचे तकलेंत जाले आनी त्या खातीरूच ह्यो गोश्टी जर आवडपे घेवपाक जाय जाल्यार प्रवीण झांटये सारको मनीस मगो पक्षांचो आयला ताका निवडून दिवपाची आवश्यकता आसा. ते कर्तव्य तुमचे बरोबर सुदीन ढवळीकर मगो पक्षाचे आसा. आणि हांव इतलेंच हांगा नमूद करता की फुडल्या जवळ जवळ अजून 1 म्हयनो उरला इलेक्शनाक. खानो देखून ताजे बरोबर आमी काम करता, कारण त्याची गरज आसा. कार्यकर्त्यांक जागृत करतले. ताणें काम करूना न्हय, ताणें भरपूर इंटरेस्ट घेतला काम करपाक. पूण मुख्यमंत्री आणि PWD मिनिस्टर, वॉटर रिसोर्स मिनिस्टर किंवा बाकीचे मिनिस्टर जर ताच्या मतदारसंघात काम करपाक ताका दिना, ताणें काम कशें करपाचें हो म्हजो प्रश्न आसा. आणि हेच हांव युवा लोकांक सांगपाचो प्रयत्न करता. आमी कितले फावटी सांगले विधानसभेत, तुमकां लक्षांत आसा शेतकऱ्याचो शेतकरी सहकारी साखर कारखाना आमचो बंद उडयलो. हांव वचून ठाण मारून बसलो व्हॅलीत. जेन्ना भुरग्यांचो प्रश्न आयलो, भुरग्यांचो प्रश्न आयलो ऑनलायन एज्युकेशनाक, जो ऑनलायन एज्युकेशन भितरले